श्रीराम समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। 21 समासी अर्थात जुना दासबोध आपण प्रस्तावना वाचतोय। आज आता 9वा भाग चालू आहे। 8 भाग पूर्ण झालेत प्रस्तावनेतले। पान नंबर 80। ज्यांनी भक्तितत्वाचा अभ्यास केला आहे, काल आपण बघितलं आहे की शरीराला भावरूपी शरीरात परिणत करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो। याकरता नाम आणि मंत्र हे दोन्ही प्राथमिक प्रयत्नात सहाय्यकारी होतात। नाम आणि मंत्र शरीराला भावरूपी शरीरात परिणत करण्यासाठी। ज्यांनी भक्तितत्वाचा अभ्यास केला आहे त्यांना हे माहीत आहे की क्रियारूप भक्ती क्रमशः फलरूप भक्तीत पर्यवसित होते। जी काही तुम्ही क्रिया कराल ती फलरूपच होते। त्यापासून फळ मिळणारच। चांगली करा, वाईट करा, आहे की नाही? म्हणजे क्रियारूप ही आता ही भक्ती आहे, ही चांगलीच असणार नाही का? तर ही क्रिया, भक्तीची क्रिया फलरूप भक्तीत पर्यवसित होते। प्रवर्तक अवस्थेत जे काही केले जाते, प्रवर्तक अवस्थेत जे काही केले जाते, प्रवर्तक अवस्थेत जे काही केले जाते सर्व क्रियाभक्तीच्या अंतर्गतच असते। काही जण याला साधन भक्ती असे म्हणतात, परंतु वास्तविक ही काही साधन भक्ती नाही, ही कृत्रिम साधन भक्ती आहे। कारण की प्राकृत अर्थात स्थूल देहाभिमान राहिला तर या भाव साधन भक्तीचा उदय होऊ शकत नाही। ज्या नवविधा भक्तीचे विवेचन किंवा वर्णन भक्त लोक करतात आणि भक्त संप्रदायात जे साधन दृष्टीस पडते तोही खरोखर प्रवर्तक अवस्थेचाच व्यापार आहे। या सर्व अनुष्ठानांच्या मागे फक्त देहात्मबोधमूलक कृत्रिम अहंभावाचा खेळ विद्यमान असतो। भाव कशा रीतीनं उत्पन्न होतो याचे विवेचन करताना आचार्यांनी म्हटले की भावाचा पहिला आविर्भाव कर्म किंवा कृपेमुळे होतो असे दृष्टीत पतीस येते। कर्मामुळे अर्थात कृत्रिम साधन भक्तीचे अनुष्ठान करता करता साधन भक्ती भावभक्तीच्या रूपात परिणत होऊ शकते। परंतु कधी काही साधकांच्या बाबतीत पूर्वी कथन केलेले साधन केल्याचे दृष्टोत्पत्तीस येत नसले तरी भावभक्तीचा उदय झाल्याचे दृष्टीस पडू शकते। आता अशा साधकांच्या बाबतीत कृपेलाच मूळ कारण मानणे भाग पडते। ही कृपा साक्षात श्री भगवंताची किंवा सिद्ध अशा श्री भगवत भक्तीचीही असू शकते। काही लोकांची अशीही धारणा आहे की भक्तीच्या कार्यकारण भावाचा विचार केल्यावर कृत्रिम भक्ती साधना ही कोणत्याही प्रकारे भक्तीचे खरे कारण आहे असे मानणे योग्य होऊ शकत नाही। भक्ती ही विशेष साधकाच्या ठिकाणी श्रीमद भगवत कृपेचे यथार्थ कारण किंवा श्रीमद भगवत भक्ताच्या कृपेचे निदर्शन करणारी असल्यामुळे ती कारण रूपातच स्वीकारली जाते। भक्ती ही लादिनी भक्तीची एक विशेष वृत्ती आहे। लादिनी शक्ती महाभाव स्वरूप आहे, त्यामुळे शुद्ध भक्ती ही स्वरूपतः महाभावाचा अंश आहे। यात काहीच शंका नाही। याकरता भावरूप भक्ती ही साधनपूर्वक झाली किंवा कृपापूर्वक घडली तरी ती वस्तुतः महाभावापासूनच स्फुरित होते। त्यामुळे कृत्रिम साधन भक्तीचा हेतू मान्य केल्यावरही कोणत्याही कृत्रिम साधन भक्तीने भाव अर्थात परमेश्वराबद्दल प्रेम उत्पन्न होणे हे अत्यंत दुष्प्राप्य अर्थात कठीण आहे असे सर्वजण मान्य करतात। कृत्रिम साधनाच्या मुळाशी जीवभाव शिल्लक राहतो, परंतु
परंतु भक्ती हा जीवाचा स्वभावसिद्ध धर्म नाही. कारण की महाभाव किंवा भाव अर्थात प्रेम ही लादिनी शक्तीची वृत्ती असल्यामुळे स्वरूप शक्तीच्या विलासाबरोबर आणि भगवत स्वरूपाबरोबर ती एकरूप असते. जीव कर्म करू शकतो, परंतु तो भाव म्हणजे प्रेम प्राप्त करू शकत नाही, कारण की तो स्वरूपतः भावमय नाही. मात्र कर्म करता करता भाव जगतातून त्याच्या ठिकाणी भावाचा अर्थात प्रेमाचा प्रवेश होत असतो. अशा प्रकारे प्रेमाचा उदय प्रेमजगताच्या प्रेरणेमुळेच होतो. साधकाचे किंवा जीवाचे माईक शरीर प्रेमग्रहण करण्याकरता उपयोगी पडत नाही. त्यामुळे या देहात प्रेमाचा आविर्भाव होत नाही. ज्यावेळी प्रेम धारण करण्यास योग्य आधार असतो त्यावेळीच प्रेमाचा आविर्भाव होतो. हा आधार शुद्ध देह किंवा भावदेह अर्थात प्रेमदेह या नावाने ओळखला जातो. साधकाचा अशुद्ध देहच साधनाच्या प्रभावाने शुद्ध होऊन शेवटी तो भावदेहाच्या रूपात प्रगट होतो. पंचभौतिक प्राकृत देहाचे अवलंबन करून जर प्रेमाचा विकास झाला तर भावदेह मिश्र रूपानं सज्ज होऊ शकतो. या अवस्थेत तो आपल्या निराळ्या स्वरूपात कार्य करीत राहतो. अथवा प्रेमाच्या विकासाबरोबर प्राकृत देहाचा त्याग झाल्यावर साधकाचा विशुद्ध भावदेह भावजगतात विराजित होतो आणि तेथेच कार्य करीत राहतो. जर प्रेमाचा उदय होण्यापूर्वीच साधकाचा मृत्यू झाला अर्थात कृत्रिम साधन भक्तीचा सतत अभ्यास करता करता मध्येच देहत्याग झाला तर भावजगतामध्ये साधकाला गती प्राप्त होत नाही. ज्यावेळी प्रेमाचा उदय होतो त्यावेळी भावदेह कार्य करीत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भावदेह कार्य करू लागला की प्राकृत देह जडवत स्थिर निस्सार रूपात पडून राहतो. भावाच्या किंवा प्रेमाच्या तीव्र अवस्थेमध्ये हे निश्चितपणे लक्षात येते. जर प्रेम अत्यंत तीव्र स्वरूपात उत्पन्न झाले नाही तर प्राकृत देहामध्ये त्याचा प्रभाव दिसून येत नाही. मात्र खरे पाहता भावाचे अल्पस्वरूपही योग्य रीतीने कार्य करीत राहते यात संशय नाही. साधकाचा भावदेह हा प्राकृत देहाबरोबरच जरी राहत असला तरी तो प्राकृत देहासारखा नसतो. ज्यावेळी प्राकृत देहात कृत्रिम साधना चालू असते त्यावेळी भावाचा विकास होत नाही. त्यामुळे या अवस्थेत बाह्य शास्त्रवाक्य, बाह्य गुरुवाक्य आणि त्याला अनुसरून चालणाऱ्या महापुरुषांची वचनं आणि तद अनुषंगिक विधिनिषेधादी गोष्टी मान्य करून मार्गक्रमण करणे भाग पडते. परंतु ज्यावेळी स्वभावाचा विकास होतो त्यावेळी बाहेरचे कोणत्याच प्रकारचे शिक्षण घेण्याची आवश्यकता राहत नाही. या अवस्थेत साधकाचा जो स्वभाव असतो त्यानुसार तो चालत असतो. त्यावेळी त्याचा स्वभावच त्या प्रेरणा देत असतो किंवा मार्गदर्शन करीत असतो. एवढेच नव्हे तर या अवस्थेत स्वभावच गुरु स्वभावच शास्त्र, स्वभावच निर्देश केलेल्या गोष्टी विधिनिषेध होत असतात. या स्थितीत बाहेरून नियंत्रण करणारा कोणीही राहत नाही आणि गंभीर अशा आंतरराज्याच्या निरव शांततेत बाह्य जगातील कोणत्याही वस्तूला कसलेही स्थान शिल्लक राहत नाही. तथापि तेथेही एक शक्ती अंतर्यामी रूपानं आत राहून भक्त साधकाला मार्गदर्शन करीत असते किंवा चेतना देत राहते. या शक्तीलाच स्वभाव असे म्हणतात. भावदेह हा बाह्य देहाशी अनुरूप असा असत नाही. त्यामुळे जे साधक बाहेरून वृद्ध झालेले दृष्टी सपडतात, ज्यांचे केस पिकलेले आहेत, दात पडून गेले आहेत आणि ज्यांची दृष्टी क्षीण झाली आहे ते आपल्या भावदेहात याच्याबरोबर उलट स्थितीत राहत असणे शक्य आहे. या लोकांचा भावदेह उज्ज्वल, ज्योतिर्मय, किशोरवयाचा, सर्वांग सुंदर आणि माधुर्यमय असणेही शक्य आहे. त्यामुळे बाह्य देहाबरोबर भावदेहाचा कोणताच संबंध असत नाही. अर्थात ही अगदी प्रथमावस्थेतील स्थिती आहे. हे निश्चित आहे. यातून पुढे गेले की योग्य, स्थिर व दृढमूल होतो.
यातून पुढे गेले की योग स्थिर आणि दृढमूल होतो. परंतु हा स्वतंत्र विषय आहे. भक्त हा शुद्ध वात्सल्य भावाचा किंवा सख्य दास्य अथवा उज्ज्वल भावाचा जसा साधक असेल त्याप्रमाणे त्याचा भावदेह असतो. त्यामुळे साधकाचा स्वभावसिद्ध देह स्वभावाचा आश्रय घेतो व त्याच्या स्वभावानुसार त्याची साधना चालते. जर एखादा साधक मातृभावानं साधना करीत असेल तर त्याचा भावदेह हा अगदी शिशूच्या आकाराचा आहे हे स्पष्टपणे दृष्टीस पडते. आकृती आणि प्रकृती ही परस्पर अनुरूप राहत असते. जे साधक प्रकृतीनुसार अर्थात स्वाभाविकपणे शिशु असतात आणि या शिशुभावानेच ईश्वराला आई आई असे म्हणून हाक मारीत असतात ते आकृतीनेही शिशु असणार नाहीत असे कसे होईल. असा साधक बाह्य शरीराने म्हातारा झाला तरीही त्याचा भावदेह शिशूच राहतो. या बाबतीत शंका घेण्याचे कारणच काय आहे. ज्याप्रमाणे आपल्या आईला कशा रीतीने हाक मारावी व तिच्याशी कशा प्रकारे वागावे हे कोणत्याही शिशूला शिकविले जात नाही. आठवतं महाराज आपल्याला या बाळ म्हणायचे. म्हणजे महाराजांना आपल्याविषयी काय वाटत असेल, त्यांचा भावदेह किंवा आपला भावदेह याविषयी त्यांच्या मनात काय असेल नाही का. कारण या गोष्टी त्या बालकाच्या स्वभावाप्रमाणे आपोआप घडत असतात. त्याप्रमाणे जो भक्त भावदेहानं शिशु आहे त्याला मातृभक्ती शिकवावी लागत नाही. असा भक्त हा आपल्या स्वभावाचाच मुलगा असतो. त्यामुळे स्वभावच त्याला प्रेरित करीत असतो. त्यामुळे असा साधक भक्त आपण जे काही करतो तेच त्याचे भजन असते. प्रेमभक्तीमध्ये बाह्य शास्त्र किंवा बाह्य नियमावली याची आवश्यकता असत नाही. जगतामध्ये अनंत भाव विराजित झालेले आहेत. जरी महाभाव एक असला तरी खंडभाव असंख्य आहेत. यातील प्रत्येक भावाची विशेषता आहे आणि त्याची एक विशेष सार्थकताही असते. एका भावाबरोबर दुसऱ्या भावाचे मिश्रण किंवा त्याचे एकत्रीकरण हे भावसाधकाच्या दृष्टीने निषिद्ध आहे. स्वभावाच्या मार्गानं जाणाऱ्या साधकाच्या बाबतीत असे काही घडण्याची शक्यता नसते. मात्र जे लोक कृत्रिम भावाच्या भावनेद्वारा भावसाधनेच्या मार्गावर अग्रेसर असतात त्यांच्याकडून या बाबतीत चूक होणे किंवा भ्रांत धारणा होणे हे अगदी अपरिहार्य आहे. कारण वास्तविकपणे हा अकृत्रिम साधनेचा केवळ कृत्रिम अभिनय असतो. ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाची हजारो पाने एकसारखी असली तरी त्यातील प्रत्येक पानाचे वैशिष्ट्य निराळे असते, त्याप्रमाणे प्रत्येक भावामध्ये एक प्रकारचे वैशिष्ट्य दिसून येते. भावाचे नियमन भावाचे नियमन केल्याशिवाय भावसाधनेत कोणीही अग्रेसर होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे बाल्य, यौवन, वार्धक्य या अथवा निरनिराळ्या असतात आणि त्याचे आचरण आणि तदांगभुक्त व्यक्ती इत्यादीही निरनिराळ्या असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक भावाची अंगोपांग आणि त्याचा विलास हा निरनिराळा असतो. यामुळे भावाबद्दल बाह्यता काहीही सांगणे शक्य होत नाही. इतकेच नव्हे तर भावसाधनेकरता श्री गुरूंच्या आज्ञेचीही आवश्यकता असत नाही. साधक भक्ताच्या आंतरिक भावांची प्रेरणाच त्याला प्रेरित करण्यास पुरेशी होते. एका भावाचा दुसऱ्या भावाबरोबर असा व्यक्तिगत भेद असतो, त्याचप्रमाणे त्याशिवाय त्याच्यामध्ये गुणयुक्त व मात्रायुक्त भेदही असतो. भावाचा विकास म्हणजे प्रेम होय. भावसाधना करता करता स्वाभाविकपणे प्रेमाचाही आविर्भाव होतो. जोपर्यंत साधक भक्ताच्या ठिकाणी प्रेमाचा उदय होत नाही तोपर्यंत श्री भगवंताचे अपरोक्ष म्हणजे साक्षात दर्शन होऊ शकत नाही. मीरेचा भाव लक्षात घ्या, जनाबाईचा भाव लक्षात घ्या, संत सखूचा भाव लक्षात घ्या.
त्याचप्रमाणे भावाच्या उदयाबरोबर त्याच्या आश्रयतत्वाचीही अभिव्यक्ती होते. परंतु जोपर्यंत प्रेमाचा उदय होत नाही तोपर्यंत विषयतत्वाचाही आविर्भाव होऊ शकत नाही. जरी भाव किंवा प्रेम या दोन्ही गोष्टी एकच असल्या तरी अपक्व आणि पक्व अशा भेददृष्टीने या दोन्ही अवस्थांमध्ये काही भेद किंवा निराळेपणा असतो. ज्यावेळी साधक भक्ताचा भाव जगतात प्रवेश होतो त्यावेळी त्याबरोबरच तो आपल्या अर्थात आपल्या विशिष्ट स्वरूपापर्यंत पोहोचतो. त्यानंतर साधनाचा आणखी अधिक विकास झाल्यावर भक्तीचा एकमात्र विषय असलेले भगवत स्वरूप प्रत्यक्ष दृष्टीगोचर होते. ज्याप्रमाणे भाव हे अनंत आहेत आणि ज्याप्रमाणे प्रत्येक भावाबरोबर भक्ताचे आपले स्वरूप गुंफलेले किंवा एकरूप झालेले असते त्याप्रमाणे त्याला अनुरूप असे भगवत स्वरूपही संबंध राहत असते. जोपर्यंत प्रेमाची अभिव्यक्ती होत नाही तोपर्यंत इष्ट अशा भगवत स्वरूपाचा आविर्भाव होत नाही. खरी गोष्ट अशी की साधकाच्या भक्ती साधनेच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दोन आवरणं अभिन्न रूपाने विद्यमान असतात. या दोन्ही आवरणामध्ये एक आवरण प्रमात्याला म्हणजे जीवाला स्वतःच्या स्वरूपानं झाकून टाकते आणि दुसरे आवरण प्रमेयाला म्हणजे शिवाच्या स्वरूपाला झाकून टाकते. सुरुवातीच्या अवस्थेच्या शेवटी भावदेहाच्या विकासाबरोबर प्रथम आवरण दूर होते, परंतु दुसरे आवरण मात्र त्या स्थितीतही शिल्लक राहते. अर्थात त्या स्थितीत भक्त आपल्या भावदेहाच्या रूपानं जागृत झाला तरी तो आपल्या इष्ट वस्तूची प्राप्ती करू शकत नाही की जोपर्यंत भावांचा विकास होत नाही तोपर्यंत पूर्वोक्त शिवाचे आवरण दूर होत नाही. भावाच्या विकासामुळेच एकाग्रतेची आणि शोधाची सुरुवात होते आणि ज्यावेळी जीवावरील आवरण दूर होतं किंवा तुटून पडतं त्यावेळी सर्व शोध संपुष्टात येतो. कारण की या स्थितीत अंतिम ध्येय सिद्धीची प्राप्ती होते. हीच प्रेमाची अवस्था आहे. भावात प्रवेश झाला की त्याबरोबर अभाव जगतातून ज्योतिर्मय भावजगात प्रविष्ट होऊन साधकाला आपले एक विशिष्ट स्थान प्राप्त होते. त्यावेळी या अवस्थेतून व स्थितीतून साधकाची आपल्या इष्टवस्तू संबंधी किंवा प्राप्तव्यासंबंधी शोध साधना चालू राहते किंवा होत राहते. अशा प्रकारे साधकाची अंतर्जगतात क्रमाक्रमानं अधिक गुह्य स्थाने प्राप्त होत चरमावस्थेमध्ये तम बिंदूमध्ये प्रवेश प्राप्त होतो. त्यावेळी साधकापुढे आपल्या इष्टदेवतेचे स्वरूप प्रगट होते आणि भक्ताला श्री भगवत साक्षात्कार सिद्ध होतो. साधकाचा अंतर्जगतात प्रवेश झाला साधकाचा की त्यानंतर त्या जगताच्या अंतिम बिंदूपर्यंत अनवच्छिन्न भावानं अर्थात न थांबता किंवा कोठेही न अडकता अग्रेसर होणे किंवा पुढे जाणे भाग पडते. यालाच साधनेचा क्रमविकास म्हणतात. आवर्त क्रमाने ज्यावेळी भावजगताच्या वृत्ताच्या मध्यबिंदूमध्ये साधक स्थान प्राप्त करतो त्यावेळी बहिर्जगताचा आणि अंतर्जगताचा भेद दूर होतो. या स्थितीत साधन पूर्ण होते. याचेच नाव रसाचा उदय असे आहे. यालाच भक्त महात्म्यांनी सिद्धावस्था असे म्हटले किंवा नाव दिले. आत्तापर्यंत जे काही विवेचन केले त्यावरून भगवद्धाम तत्वाचे स्वरूप काही प्रमाणात लक्षात येईल. जर भावाचा विकास झाला नाही तर भगवद्धाम तत्वाची अभिव्यक्ती किंवा प्रगटीकरण होत नाही. जोपर्यंत कायेचा म्हणजे भाव शरीराचा विकास होत नाही तोपर्यंत त्या शरीराच्या स्थितीला व क्रियेला उपयोगी अशा भावाचा आविर्भाव होणे कसे शक्य आहे? उपयोगी अशा धामाचा आविर्भाव होणे कसे शक्य आहे? जो भक्त भावरहित असतो तो बहिर्मुख असल्यामुळे त्याला अंतरंग भक्तिधामाच्या बाहेरच राहणे भाग पडते. यामुळेच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये साधकाला अंतरंग धामामध्ये प्रवेश प्राप्त होऊ शकत नाही. अंतरंग भक्तिधामामध्ये प्रवेश प्राप्त करण्यासाठी साधकाला शुद्ध भावदेहाची आवश्यकता असते. ज्या साधकाचा देह
ज्या साधकाचा देह हा अभाव देह अर्थात माईक देह किंवा अज्ञानमय देह असतो त्याला भगवत धामामध्ये प्रविष्ट होण्याचा अधिकार असत नाही. जोपर्यंत या देहाचा त्याग करून साधक शुद्ध देह धारण करीत नाही तोपर्यंत त्याला भागवत धामामध्ये प्रविष्ट होण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. मात्र माईक देहाचा त्याग झाल्यावरच भक्तिधामामध्ये प्रवेश प्राप्त होतो हे खरे नाही. कारण की एक अशीही अवस्था आहे की ज्यावेळी माईक देह निवृत्त झाला तरीही त्यावेळी विशुद्ध भावदेहाची प्राप्ती होत नाही. ही कैवल्याची अवस्था आहे. ही विदेह स्थिती असल्यामुळे या अवस्थेत भगवत धामात प्रवेश मिळण्याची शक्यता असत नाही. या अवस्थेला भक्त लोक कैवल्यावस्था असे नाव देतात. जी केवली जीव असतो तो भगवत धामाच्या बाहेर असलेल्या विशाल प्रांतामध्ये झोपलेल्या अवस्थेत विद्यमान राहतो. ही मायातीत अवस्था असली तरी खरे पाहता पाशविक अवस्थाच आहे. या अवस्थेत भगवत धामामध्ये प्रवेशाचा अधिकार मिळत नाही. एकमात्र भगवंताचा अनुग्रह प्राप्त झालेले जीवच भगवत धामात प्रवेश करू शकतात, दुसरे कोणीही नाही. भगवत धाम एक असले तरी ती भावानुसार अनंत आहेत. कुंठाहीन म्हणजे कोणत्याही प्रकारचा अटकाव नसलेले असे हे धाम असल्यामुळे वैष्णव लोक याला व्यापक वैकुंठ म्हणतात. हे धाम विशुद्ध सत्वमय असते. यामुळे प्राकृतिक रजतम आणि मलिन सत्व या धामामध्ये अर्थात स्थानात कार्य करू शकत नाही. ज्या कालाच्या प्रभावामुळे प्राकृतिक जगात सृष्टी स्थिती संवार आणि नाना प्रकारचे परिणाम घडून येतात तो काल भगवत धामामध्ये कार्य करू शकत नाही. वास्तविक पाहता त्या स्थानातही एक प्रकारचा काल असतो, पण तो कालातीत काल आहे. हा काल भगवंताचा लीला सहचर अर्थात लीला करणारा मित्र किंवा सोबती असून तो भगवत इच्छेनुसार आज्ञाधारकपणे काम करीत असतो. हेच आगमशास्त्रातील बिंदूचे स्वरूप असून वैंदव जगत असे या धामाचे नाव आहे. विशुद्ध सत्व माया अर्थात वैंदव जगत असे या धामाचे नाव आहे. विशुद्ध सत्व मायेच्या सर्वांशाहून विलक्षण आहे. अर्थात माया अशुद्ध आहे आणि विशुद्ध सत्व हे शुद्ध आहे. त्यामुळे माया अनादी आणि शांत आहे, परंतु विशुद्ध सत्व साधी आणि अनंत आहेत. भगवत धाम भगवद विग्रह आणि भक्ताचा स्वतःचा विग्रह या सर्व गोष्टी अंतहीन आहेत. भाव स्थायी आणि संचारी अशा भेदानं दोन प्रकारचा असतो हे प्रथमच सांगितले. प्रथम संचारी भाव आविर्भूत होऊन कार्य करून निघून जातो, परंतु स्थायी भाव नाहीसा होत नाही. वास्तविकपणे हा स्वभाव आहे. संचारी भावापासून रसास्वादन होऊ शकत नाही, परंतु स्थायी भावापासून रसास्वादन करणे शक्य होते. संचारी भावदेह प्राप्त करून पहिल्यापासूनच जीव साधक हृदयात कार्य करीत राहतो, परंतु त्याचे बीज शक्ती संपन्न असत नाही. त्यामुळे त्याच्यापासून फळ उत्पन्न होणे शक्य असत नाही. जो भावाच्या संचारी म्हणजे तत्कालिक अवस्थेतून त्या स्थायी म्हणजे कायमचा स्थिर अशा अवस्थेपर्यंत पोचू शकतो तोच खरा भक्त होय. याकरताच भक्त लोक नाम आणि मंत्र ही दोन्ही उपयोगी नाम आणि मंत्र ही दोन्ही उपयोगी साधने आहेत हे जाणून त्यांचा स्वीकार करतात. खरे पाहता भावदेहाला स्थायी भाव असे दुसरे नाव आहे. भावाच्या विकासाबरोबर हृदयामध्ये प्रवेश प्राप्त होतो. हे अंतरंग हृदय कमल अष्टदलांनी विभूषित झालेले असते. त्यामुळे स्थायी भावही मुळात अष्टभावामध्ये रूपांतरित होऊन प्रकाशित होत असतो. या अष्टदल कमलांची एक एक पाकळी ही एक एक भावाचे स्वरूप आहे. हे गुप्त कमल आहे. षटचक्राच्या अंतर्गत जे द्वादश दलरूपी हृदय कमल आहे त्याच्याहून हे कमल निराळे. कारण की द्वादश कमलाचा भेद करण्यापूर्वी आज्ञाचक्राचा भेद केल्यावर अंतरलक्ष्याची प्राप्ती होते, परंतु जोपर्यंत लक्षोन्मेष म्हणजे ध्येय उमलत नाही तोपर्यंत अष्टदलात प्रवेश नाही. यामुळेच मध्ययुगातील बहुतेक संत अष्टदलाला एक प्रकारे सहस्त्रदलाशी अभिन्न किंवा एकरूप आहे असे समजत असत आणि काही जण ते सहस्त्रदलांतर्गत आहे असे मानित असत. खरे पाहता जर अष्टदश कमल हे भावराज्य आहे असे मानले
नंतर प्रचलित द्वादश कमल हे भावाचा आभास आहे हे लक्षात येणे शक्य आहे. यामुळेच ज्ञानानंतर भक्ती प्राप्त होते का भक्तीनंतर ज्ञान प्राप्त होते या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळते. द्वादश कमलाच्या भेदानंतर लक्ष्याचा उन्मेष म्हणजे ध्येयाचे उन्मिलन होते हा प्रचलित सिद्धांत आहे. या मतानुसार भक्तीच्या नंतर ज्ञानाचा उदय होतो, परंतु खरे पाहता लक्ष्य उन्मेषानंतर ज्या भाग्यवान भक्ताला अष्टदल कमलाची प्राप्ती होते त्याच्या दृष्टीने ज्ञानानंतरच भक्तीचे स्थान आहे या तत्वाचा स्वीकार करणेच भाग आहे. भक्तीचे दोन प्रकार आहेत, एक अपराभक्ती आणि दुसरी पराभक्ती, किंवा एक साधन भक्ती आणि दुसरी साध्य भक्ती. हे सर्व लक्षात घेतले म्हणजे उपरोक्त विरोधाचा समन्वय सहज साध्य होईल. साधकाला भावात प्रविष्ट होऊन त्या भावाला महाभावात कार्यात रूपांतरित करावे लागते. हेच भावसाधनेचे रहस्य आहे. खरे पाहता महाभावाची प्राप्ती करणे हेच भावसाधनेचे एकमात्र लक्ष्य आहे. परंतु महाभावापर्यंत पोचण्याकरता भाव सर्वसाधारणपणे मध्यवर्ती अवस्थेतून जात जात प्रस्फुटित होतो. याचे विवेचन क्रमशः करू. ज्या 8 अंगरूपी भावांची वर चर्चा केली त्या भावांचे अलंकारिक भाषेत वर्णन करणारे लोक आपापल्या परिभाषेनुसार त्यांना नावं देत त्यांचे वर्णन करतात. परंतु भावाचे अर्थात भक्तीचे साधन करणारा साधक आपल्या दृष्टिभूमीच्या द्वारे त्या 8ही अंगांच्या भावाची प्राप्ती करू शकतो. त्यामुळे त्याला दुसऱ्या लोकांच्या दृष्टिभूमिकांचे अवलंबन करण्याची आवश्यकता राहत नाही. खरे पाहता प्रत्येक भक्ताला एक या क्रमाने 8ही भावांना किंवा अंगांना जागृत करावे लागते. जर असे केले नाही तर या भावामधील कोणत्याही एका भावाला त्याच्या परमार्थात अंतिम विकासाच्या अवस्थेपर्यंत अभिव्यक्त किंवा प्रस्फुटित करणे साधकाला शक्य होत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या सरोवरातील कमलाच्या विकासाकरता एकीकडे पाण्याने परिपूर्ण भरलेले सरोवर आणि त्याबरोबरच पृथ्वीची अर्थात चिखलाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे दुसरीकडे ज्योतिर्युक्त तेजोमंडलाची आणि त्याबरोबरच आकाशाची आवश्यकता असते. असे झाले म्हणजे खाली रस आणि वर सूर्याचे किरण या दोहोंचा एकाच वेळी संयोग होऊन कमल उमलून येते. किती सुंदर! जर ही स्थिती अस्तित्वात नसेल तर कमल उगवत नाही. अगदी याप्रमाणे भावाच्या किंवा भक्तीच्या विकासाकरताही एका बाजूला लक्षोन्मेष रूप अर्थात ज्ञानस्वरूप चिद आकाशात सूर्यमंडलाची आवश्यकता असते आणि दुसऱ्या बाजूला रस उत्पन्न करण्याचे मूल कारण असलेला स्थायी भाव आवश्यक असतो. याचे एकमात्र कारण असे आहे की संचारी भावाचा विकास कधीही न होता स्थायी भावाचाच विकास होत असतो. आता भक्तीच्या भावाचा विकास होण्यापूर्वी त्याला उपयोगी असे क्षेत्र निर्माण होते. ते कसे आता आपण उद्या बघू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. हर्षकाळी विषमकाळी पर्वकाळी प्रस्तावकाळी विश्रांतिकाळी निद्राकाळी नामस्मरण करावे श्रीराम. चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये श्रीराम. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडोची नये श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.